रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहेत हे ब्लाउज जे तुम्ही आता बघितलं। तर बघा, एकदम मस्त अशी साडी आहे कॉटनची, थोडं वेगळ्या प्रकारचं कॉटन आहे। बघू शकता तुम्ही साडीचा लुक कसा आहे आणि साडीच्या बॉर्डरवर तसंच पदरवरती मॅचिंग ब्लाउज आलेला आहे। तर ह्या ब्लाउजला दोन बाजूला काट आहे, आपण ब्लाउज पीस बाजूला ठेवणार आणि अस्तर घेणार। तर ह्या ब्लाउजच्या कटिंगसाठी बघा मी अस्तर बरोबर 1 मीटर घेतलेला आहे। तर इथं बघा मी तुम्हाला ब्लाउजचे संपूर्ण माप साइडला दिलेले आहेत। नेहमीप्रमाणे उंची प्लस 1 इंच आपण घेणार। त्यानंतर मी तुम्हाला सर्वच माप टाकून दाखवते। शोल्डर आपण इथं 7.5 घेणार आहेत, कारण आपण थोडी वेगळ्या प्रकारची कॉलर इथं बनवून घेणार आहेत। म्हणजे मागचा आपला पूर्ण बंद गळा असणार आहे, बॅक एकदम पूर्ण पॅक बंद असणार आहे आणि पुढे ओपन गळा असणार आहे। मग अशा प्रकारचे ब्लाउज तुम्ही कशा पद्धतीने कटिंग करणार, ह्यासाठी तुम्हाला आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो पूर्ण बघायचा आहे। कारण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अगदी स्टेप बाय स्टेप दाखवलेला आहे। कॉलर कशा पद्धतीने बनवायची, कॉलर कशा पद्धतीने तयार करायची, ब्लाउजवर अटॅच करताना काय काय काळजी घ्यायची, ह्या सर्व गोष्टी। तर हे ब्लाउज आपण 4 टक्स मध्ये बनवून घेतोय। तर बॅक पार्ट ठेवत मी मार्किंग करून घेतलेली आहे तशीच, आणि 2 इंचावर आपण क्रॉस पट्टीसाठी मार्किंग केली। या बाजूला 1 इंच घेत आपण क्रॉस पट्टीचा आकार दिलेला आहे। आता टक्स उंची मी खालूनच घेतलेली आहे 3 इंचावर आणि आडवा घेतलेला आहे आपण असं बरोबर 4.5 इंच। आता हा जो काही मेन टक्स आहे खालचा टोटल टक्स 1.5 इंच रुंदीला असणार आहे। म्हणजे आपण ह्या बाजूला पाऊण आणि त्या बाजूला पाऊण इंच घेतलाय। गळा उंचीला मी 7.5चा घेतलाय। पुढचा गळा रुंदी 4 इंच घेणार आहे। थोडा बोटनेक टाइप आपण पसरट गळा हा घेणार आहेत, कारण शोल्डर आपण जास्तीचं घेतलेला आहे। ठीक आहे। तर अशा पद्धतीने आपण इथं गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। इथं काय करायचं आहे, आपल्याला असं बरोबर सेंटर पॉइंट काढायचा आहे आणि असं 4.5 वर आपण पॉइंट लावून घेतलेला आहे बरोबर। तिथून 2 इंच ह्या बाजूला पॉइंट लावायचा आहे आणि तो टक्स आपला इकडे होणार आहे आय हुक कडचा। टक्सचे पॉइंट असे लावायचे असतात, 2 इंच त्या बाजूला। मोठ्या मापाचा आपण ब्लाउज बनवतोय म्हणून आपण 2-2 इंच टक्सची रुंदी इकडे तिकडे घेतोय। आता आपण मार्जिन कडे सरळ लाईन मार्किंग करत 1.5 इंच खाली क्रॉस केलेला आहे आणि तो मार्जिन कडचा टक्स। तसं तर ब्लाउज मला 4 टक्स बनवायचं होतं, पण मी मुंड्यातला टक्स घेतलेला नाहीये। ठीक आहे। तर 3 टक्स मध्ये देखील फिटिंग चांगली बसते। इथं कमरेच्या चौथा प्लस आपण टक्स साठी घेतलेला 1.5 इंच आणि नेहमीची शिलाई मार्जिन 2 इंच, बस एवढंच मी इथं ऍड केलेलं आहे। म्हणजे आपलं ते बॅक पार्ट बरोबर येते, आपलं इथं व्यवस्थित आहे तसंच आपल्याला राहू द्यायचं आहे। आता ही जी आर्म होलची स्केल आहे त्याच्या मदतीने मी एक अजून बाहेर गळ्याला राऊंड शेप बनवलेला आहे। म्हणजे आपण अशा पद्धतीने कॉलर बनवणार आहेत। आता फ्रंट पार्टची कटिंग झाली, आपण इथं क्रॉस पट्टीची कटिंग करणार। 3 इंचावर मी पॉइंट लावले आणि 3 ची लाईन एकदम सरळ अशी मी करून घेतलेली आहे। आता इथं कमरेच्या चौथा प्लस 2.5 इंच घ्यायचा आहे। 36चे कमर आहे तर 9 प्लस 2.5 इंच 11.5 घेतलं। ह्या बाजूला 1 इंच आपण वाढवलेला आहे। 4 पर्यंत पॉइंट देत आपण इथं क्रॉस पट्टीचा आकार देऊन घेणार आहेत। म्हणजे कंपल्सरी तुम्ही प्रत्येक ब्लाउजला ही ट्रिक यूज करू शकता क्रॉस पट्टी काढण्यासाठी। तर आपण आता स्पेशल मध्ये क्रॉस पट्टी काढून घेतलेली आहे, म्हणजे योक पट्टी डबल बंद घडीवर काढली तर आपण घडी मोकळी करणार आणि 2 आपल्या ह्या क्रॉस पट्ट्या तयार झाल्या। आता आपला अस्तर एवढंच शिल्लक आहे। अशी जर घडी घातली तर बाहीची घडीला आपलं अस्तर खूपच कमी पडणार आहे आणि 2 बाजूला जॉईंट आपल्याला बाहीला द्यावे लागतील। मग मी काय करते, अशा पद्धतीने घडी कमी करून अशी घातलेली आहे। बरोबर 10.5 ची घडी मी इथं घेतलेली आहे, की जेणेकरून एकाच बाजूला आपल्याला बाहीला जोड देण्याची गरज आहे। अस्तरच्या बाहीला आपण एकाच बाजूला जोड देणार। खाली कापड सारखं करत बाही उंची प्लस 1 इंच घेतला, म्हणजे 9.5 ची तयार हवी। तर 10.5 वर पॉइंट लावला, पूर्ण काटकोन तयार केला आणि उतार मी 4 इंचावर दिलेला आहे। आता आपण इथे एकच आकार देणार आहेत बाहीसाठी। खाली आपल्याला दंडघेराच्या निम्मे प्लस 2 इंच मार्जिन असं क्रॉस करायचं आहे आणि जशी मार्किंग केलेली आहे बाहीची आपण तशीच कटिंग करणार।
आतील जो शेप आहे मुंड्याचा फिशकट जो असतो बाहीचा तो आपण जॉईंट दिल्यानंतर देणार आहेत। आता हा जो काही कापड आपला अस्तरचा शिल्लक आहे त्याला आपण असं ठेवत जॉईंटसाठी कापड बरोबर जसं लागणार आहे तसं थोडंसं अर्धा इंच जास्तीचं कट केलेलं आहे, म्हणजेच की जॉईंट दिल्यानंतर आपण त्याला बरोबर करणार। आता बघा ब्लाउज पीसच्या कापडवर आपल्याला घडी अशी घालायची आहे, बाह्यांना देखील आपल्याला ब्लाउज पीसचं कापड कमी पडणार आहे तर आपण बाहीला पण जॉईंट देणार आहेत। बॅक पार्ट वरती मी काठ घेणार नाही कारण त्याच काठामध्ये आपण कॉलर तयार करणार आहेत। आता बघा आपला कारण माप मोठा आहे, स्लीव्ज पण लॉंग आहेत, तर आपल्याला इथं थोडंसं काटकसरीचं कापड आहे। ब्लाउज पीसचं सिंगलच क्रॉसपट्टी निघालेली आहे। अशा पद्धतीने संपूर्ण ब्लाउजची मी कटिंग केलेली आहे। आता हे जे काही कापड आहेत हे आपल्याला स्लीव्जला जॉईंटसाठी लागणार आहेत। ठीक आहे, तर स्लीव्जला जॉईंटसाठी म्हणजे एवढंसा पण आपला कापड इथं वाया जात नाही आणि पुरेपूर कापड आपल्याला वापरमध्ये घ्यायचा आहे कारण आपल्याला जॉईंट द्यावे लागणार आहेत म्हणून। तर आता इथं आपली संपूर्ण ब्लाउजची कटिंग झालेली आहे। मी स्लीव्जला जोड देखील देऊन घेणार आहे कारण स्लीव्जचा जॉईंट मी भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत। आजच्या व्हिडिओत तुम्हाला मेन म्हणजे स्टिचिंग आणि फिटिंग खूप महत्त्वाचे आहे आणि कॉलर कशा पद्धतीने लावली जाते हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता हे जे काही बॅक पार्ट आहे याला मी फक्त खालच्या बाजूने अल्टर करत स्टिचिंग करून घेणार आहे। बघू शकता मी बाह्यांना देखील जॉईंट देऊन घेतलेला आहे, आतून तसंच बाहेरच्या मेन कापडला देखील अशा पद्धतीने जॉईंट देऊन आपल्या बाह्या इथं तयार आहेत। हे बॅक पार्ट देखील आपला तयार झालेला आहे। बाह्यांवरती मी ट्रायंगल मध्ये डिझाइन केलेली आहे, तर बाहीचा व्हिडिओ मी स्पेशल तुम्हाला डिझाइन कशा पद्धतीने बनवली त्याचे व्हिडिओ स्पेशल देणार आहे। आता हे फ्रंट पार्ट आहे आपलं, तर फ्रंट पार्ट वरती मी टक्सची मार्किंग केलेली आहे। तर हे जे काही टक्स आहेत हे आपण डार्क करून घेणार। आपण एकाच बाजूला टक्सची मार्किंग केली होती तीच मार्किंग दुसऱ्या बाजूला उलटवून घ्यायची आहे। असं प्रेस करत आता आपण हे टक्स डार्क करून घेणार आणि आता हे बघा हा जो काही ब्लाउज आहे तो आपला अशा पद्धतीने तयार होणार आहे। आता ही जी कॉलर आहे ती कॉलर आपली चिपकलेली राहणार नाही, अशी थोडीशी वर राहणार आहे, म्हणजेच वेगळी कॉलर आपणही लावणार आहे। ब्लाउज आपण बनवणार आहेत 4 टक्स पण 3 टक्स मध्ये, चौथा टक्स आपण इथं घेणार नाहीये। तर मी तुम्हाला एक छोटासा एकदम अंदाजानेच डायग्राम तुम्हाला दाखवते की ब्लाउज बनवत असताना आधी मला असं व्यवस्थित बघायचं असतं की डिझाइन आपण कशी बनवते आणि ती तयार कशी होईल। तर आता इथं मी थोडंसं क्रॉस घेतलेला आहे बघा, बरोबर 1 इंचापर्यंत क्रॉस मार्किंग केली। 1.5 इंचावर मी पॉइंट लावून घेते की जेणेकरून कॉलरची जी रुंदी आहे ती एकाच मापाची यायला हवी। आता बघा मी फक्त इथं तुम्हाला कॉलरची मार्किंग करून दाखवणार आहे। जर आपण पुढे कॉलर लावतोय तर टक्स घेण्याच्या आधी तुम्ही व्यवस्थित मेजरमेंट करा जर तुम्ही अशा पद्धतीने कॉलर लावत असणार तर, कारण टक्स घेतल्यानंतर पप तयार होतो आणि मग आपलं हे फ्रंट पार्ट व्यवस्थित सरळ बसत नाही खाली, म्हणून बिना टक्स घ्यायचंच आपल्याला हे कॉलर जे मार्किंग जे आहे ते करून घ्यायचं आहे। तर मी आता काय केलेलं आहे, फ्रंट पार्टवर कॉलरची मार्किंग केली आणि त्यावर मी कॅनव्हास ठेवत छान असं मार्करने मी मार्किंग करून घेते, कारण मग परत परत आपल्याला मार्किंग म्हणजे मेजरमेंट करण्याची गरज नाहीये। असं आता आपण इथे व्यवस्थित पॉइंट टू पॉइंट व्यवस्थित लाईन मार्किंग करून घेणार। बाहेरची लाईन तसंच आतील लाईन आपण दोन्ही लाईन मार्किंग केल्या, उंचीला देखील आपण व्यवस्थित मार्किंग केलेलं आहे। आता बघा माझी ह्याच एवढ्या कॅनव्हास मध्ये ही कॉलर अशी फोल्ड केल्यावर बसत नव्हती, मी कट केल्यानंतर एकावर एक ठेवत दोन्ही कॉलर अशा कट करून घेतलेल्या आहेत, बघू शकता। आता काठ अजूनच खूप कमी रुंदीचा आहे आणि काठातच आपल्याला कॉलर बनवायची आहे, तर काठाला आपण अशा पद्धतीने जॉईंट देणार आहेत, तो मी तुम्हाला पुढे दाखवेल। पण आता त्याआधी आपल्याला काय करायचं आहे, फ्रंट पार्ट संपूर्ण तयार करायचा आहे। ठीक आहे, कारण बॅक पार्ट रेडी आहे आपलं, फ्रंट पार्ट देखील आपण रेडी करणार। सिंगल क्रॉस पट्टीला आपण डबल अशा पद्धतीने करू शकतो। अस्तर लावत आपण डबल करून घेतलेला आहे, अशी घडी घालत एक्स्ट्राचा जो काही पार्ट आहे तो मी इथं कट करून घेतला। आता टक्सची मार्किंग झालेली आहे, मार्किंग केल्याप्रमाणे मी संपूर्ण जे टक्स आहेत ते घेतले
आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर पफ तयार झालेला आहे। दोन्ही फ्रंट पार्ट मी तयार करून घेतले सारख्या पद्धतीने। त्यानंतर आता आपण ही क्रॉसपट्टी अशा पद्धतीने ठेवणार, असं पलटवून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपल्याला क्रॉसपट्टी बघा मी 2.5 इंच क्रॉसपट्टीमध्ये जास्त घेतलेलं होतं, कारण का तर आपण थोडंसं टोक पुढे काढून ठेवत असतो तेव्हा क्रॉसपट्टी आपली बरोबर आपल्याला येत असते। ठीक आहे, शिद्यावरून आपण क्रॉसपट्टी अशी जोडून घेतलेली आहे। त्यानंतर फ्रंट पार्टचा गोल रोल करायचा आणि मग दुसरं पार्ट म्हणजे अस्तरचं पार्ट आपल्याला घ्यायचं आहे। काळजीपूर्वक टिप टाका इथं, कारण ही अंडरग्राऊंड फिटिंग आहे। आपला जो आहे तो फ्रंट पार्टचा कपडा आतमध्ये यायला नको याची काळजी घ्यायची। आता असं पलटवल्यानंतर तुम्ही बघू शकता क्रॉसपट्टीची जी फिनिशिंग आहे ती आतील तसंच बाहेरील दोन्ही बाजूला एकदम परफेक्ट फिनिशिंग झालेली आहे। तर सेम पद्धतीने मी दोन्ही पार्टला क्रॉसपट्टी जोडून घेतलेली आहे। ठीक आहे, आता आपण काय करणार, दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवत जो काही एक्स्ट्रा पार्ट वाटतोय आपल्याला तो सरळ करायचा आहे। त्यानंतर आपण इथं आय हुक पट्टी घेणार आहेत। ठीक आहे, तर ही आय हुक पट्टी आपण लावून घेणार। आय हुक पट्टी देखील मी तुम्हाला भरपूर ब्लाउजांची दाखवलेली आहे। आता ह्या ब्लाउजला आपण गळ्याला पट्टी न लावता डायरेक्ट कॉलर लावणार आहेत, म्हणून वरती मी ओपन राहू दिलेली आहे। ज्यावेळेस माझा गळा अल्टरचा असतो तेव्हा मी वरून देखील पट्टी फोल्ड करून घेत असते, पण आता मात्र आपण फक्त खालच्या दिशेने फोल्ड केली। हुक पट्टी पूर्णपणे आतमध्ये टाकायची असते आणि आय पट्टी आता आपण उलट बाजूने लावत क्रॉसपट्टीकडूनच आपण लावायला घेतलेली आहे खालच्या दिशेने आणि आता आपण त्याला शिद्यावर पलटवणार। तर शिद्या बाजूवर आपण ही वाढीव घेत असतो, जिथं आपली पहिली टीप आलेली आहे तिथंच आपल्याला ही पट्टी वाढवायची असते तिथपर्यंत। मार्किंग न करता मी संपूर्ण 5चे 5 आय इथं बनवून घेणार आहे। तुम्ही चॉकने मार्किंग करून आय बनवू शकता, मशीनचे किंवा दोऱ्याचे देखील म्हणजे धाग्याचे देखील तुम्ही बनवू शकता। फ्रंट पार्ट एकमेकांवर ठेवत अजून जो काही कमी जास्तपणा आलाय तुम्ही काढलेला आहे। इथं उंची बघू शकता तुम्ही, बरोबर आपली इथं उंची येत आहे 15.5 ते 16 इंच आणि आपल्याला तयार उंची हवी 15 इंच। थोडंसं मी इथं शोल्डर उतार दिलेला आहे। फ्रंट पार्टचा आपला शोल्डर उतार राहिलेला होता तो दिला मी। आता फायनली आपण कॉलर बनवणार। तर ही कॉलर बघा अशी व्यवस्थित आपल्याला काठावर ठेवून बघायचं आहे आणि कुठून जॉईंट आपल्याला देण्याची गरज आहे तिथूनच आता आपण हे जे काही आहे कॉलरचे दुसरं पार्ट तो जोडणार आहे। पूर्ण कलरवाला पार्ट आपल्याला टिप टाकण्यात घ्यायचा आहे आणि सिल्वर जो पार्ट आहे तोच आपल्याला कॉलरमध्ये घ्यायचा आहे। एकदम काटेकोरपणे आपल्याला हे कामं करायची असतात जॉईंट वगैरे आपण देत असतो तेव्हा, कारण जर का आपला हा जो आहे तो पर्पल रंगाचा कलर आला असता, थोडा मरून कलर आहे, मरून मध्ये पर्पल शेड बघा एकदम परफेक्ट अशी मी कॉलर म्हणजे काट जोडून घेतला। आता याच्यावर इस्त्री करायची आहे आणि इस्त्री केल्यानंतर आपण उलट बाजूला कॉलर अशी ठेवत इस्त्रीच्या मदतीने चिपकवून घेणार आहे। ओके, बघा आपली कॉलर आता चिपकवून झालेली आहे। आता एक्स्ट्राचा जो काही पार्ट आहे तुम्ही 1/2 इंच लांबून कट करते। कॉलरला बरोबर 1/2 इंच बाहेरून तसंच 1/2 इंच आतून मी मार्जिन इथं राहू देते। दोन्ही बाजूला आपल्याला मार्जिनची गरज आहे। आता हे जे काही अस्तर आहे अस्तरवरती मी कॉलर अशा पद्धतीने ठेवून घेते, कारण ह्या कॉलरला आपल्याला अस्तर लावून तयार करायचं आहे। आता इथं लक्षपूर्वक बघायचं आहे टिप मी कुठल्या बाजूने देणार आहे। ठीक आहे, इथून सुरुवात करायची आहे आपल्याला टिप टाकताना आणि बरोबर कॅनव्हासला लावत एकदम काठावरून टिप टाकायची आहे। ठीक आहे, आता बाहेरील एक्स्ट्राचा पार्ट आपण कट करून घेणार। इथं कट लावायचा छोटासा, त्यानंतर आतील देखील आपण फक्त मार्जिन पुरता कापड शिल्लक ठेवणार आणि कट लावत आता आपण आपली ही जे काही कॉलर आहे त्याचे टोक व्यवस्थित काढणार आणि कॉलर अशी छानपैकी पलटवून घेणार। हवं तर तुम्ही यावर इस्त्री करून घ्या किंवा तुम्ही दाबटीप देखील देऊ शकता। ठीक आहे, मी इस्त्री करून घेतलेली आहे, बाहेरच्या बाजूला मी फक्त इथे इस्त्री करून घेतलेली आहे। आता ही कॉलर आपली अशी येणार आहे।
मग आपल्याला त्याला बघा उलट बाजूने अशी ठेवून बघायची आहे। आधी मी तुम्हाला शिद्यावरून ठेवून दाखवलं, परत पलटवलेलं आहे आणि उलट बाजूवर आता आपल्याला कॉलरची उलटच बाजू वरून दिसते, म्हणजे आपण तिला पलटवून घेणार तेव्हा ती बरोबर शिद्या बाजूवर पलटणार आहे आणि एकदम सुंदर असा लुक आपल्या कॉलरला इथे मिळणार आहे। आता आपण बघा कॉलरवर दाबटीप टाकतोय, त्यासाठी मी तर राऊंड शेपवर कट लावायचे विसरले, ते मी लावते आता, कारण कट लावल्याशिवाय आपला गोलाकार परफेक्ट येत नाही। आणि आता ही माझी जी दाबटीप आहे ती फक्त मी अस्तरवर घेतलेली आहे, हे पण लक्षपूर्वक बघा। आता ही संपूर्ण कॉलर आपली अशी फोल्ड झालेली आहे। त्यानंतर आता आपण काय करणार आहेत, वरून एक दाबटीप देणार आहेत। अगदी काठावरून आपण इथं दाबटीप देतोय की जेणेकरून कॉलरचा लुक जो आहे तो प्रॉपर आपल्याला मिळायला हवा आणि कॉलर एकदम छान अशी दिसायला हवी। बघू शकता किती सुंदर अशी आपली कॉलर आपण इथं लावून घेतलेली आहे। आता ही आपली आयपट्टी आहे, आयपट्टी थोडी वाढीव असते, त्यासाठी मी काय केलेलं आहे, थोडा अर्धा इंच मी याचं टोक पुढे घेतलेलं आहे। दुसरी कॉलर जी आहे त्याचे थोडं जास्तीचं अर्धा इंच टोक पुढे घेतलेलं आहे की जेणेकरून आपली ती आयपट्टी त्यामध्ये आपण कव्हर करू शकतो। आता आपण सेम पद्धतीने कॉलर लावून फ्रंट पार्टवर पलटवून घेणार। तर बघा आपलं फ्रंट पार्ट तयार झालेला आहे आणि इथं काय करणार आपण, कॉलर खाली जो आय आहे तो मोकळाच आहे, तरी देखील जर का आपल्या कस्टमरला दिसत नसेल तर आपण वरून परत एक आय बनवून देऊ शकतो। ठीक आहे। आता इथं बघा बॅक पार्टसाठी आपण शोल्डरचं माप घेत गळ्याला फक्त नॉर्मल शेप दिलेला आहे, एकदम मानेला असं टच व्हायला नको ते जास्तीचं, म्हणून आपण थोडासा राऊंड शेप दिला की फक्त अर्धा ते पाऊण इंचावर आपण तो राऊंड शेप दिलेला आहे। आणि मग इथं आपण मागे गळ्याला पट्टी लावून फिनिशिंग केली। त्यानंतर शोल्डर अटॅच करणार, शोल्डर अटॅच नंतर स्लीव्ज जोडून घेणार आहे आणि मग नेहमीप्रमाणे मी ह्या ब्लाऊजची फिटिंग देखील करून घेणार आहे। ठीक आहे। तर मैत्रिणींनो, आजच्या ह्या ब्लाऊजची कॉलर थोडी वेगळ्या प्रकारची होती, म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केला पूर्णपणे की जेणेकरून तुम्हाला पण एक नवीन आयडिया मिळेल आणि तुम्ही पण नवीन प्रकारची कॉलर अजून अशा पद्धतीने बनवू शकता। राहिला प्रश्न दुसरा इतर कॉलरचा, हाफ कॉलर, फुल कॉलर, तसंच आपल्या हल्टर नेकचे ब्लाउज, तर ह्या संपूर्ण ब्लाउजांची व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता। सर्व प्रकारचे कॉलरचे ब्लाउज मी तुम्हाला दाखवलेले आहेत, अगदी कोट कॉलर, हल्टर नेकची कॉलर, तसंच हाफ कॉलर, फुल कॉलर, सर्व प्रकारची। तर तुम्हाला हे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळतील, त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। तुम्ही जर नवीन असणार तर सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करा। बेल आयकॉन क्लिक केल्याने काय होईल की तुम्हाला रोजचे जे माझे व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळत जाईल। आणि चॅनलमध्ये तुम्ही ज्यावेळेस एंट्री करणार तेव्हा तुम्हाला सर्व टॅब दिसतात, होम, व्हिडिओ, शॉर्ट असे, त्यापैकीच तुम्हाला एक टॅब दिसेल प्लेलिस्टचं। प्लेलिस्ट मी तुम्हाला वाटलेस तर साईडला थोडंसं, ठीक आहे, मी एक व्हिडिओज बनवणार आहे त्यावर, पण प्लेलिस्ट तुम्ही बघू शकता। प्लेलिस्टमध्ये जायचं आणि कॉलर ब्लाउज म्हणून प्लेलिस्ट आहे, त्यावर क्लिक केलं का तुम्हाला फक्त आणि फक्त कॉलर ब्लाउजचे व्हिडिओ बघायला मिळतील। तर तुम्हाला हवं त्या कॉलर ब्लाउजचा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि तुमच्यासाठी सहज पद्धतीने तुम्ही कॉलर ब्लाउज बनवू शकता। तर आता आपण इथे फिटिंग करून घेणार आहेत ब्लाउजची। नेहमीप्रमाणे फिटिंग मी तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे। वाढीव पट्टी सोडत कमरेचं माप मोजायचं आणि तिथून पुढे किती आपलं जास्तीचं येते त्याचं निम्मे करायचं, अजून निम्मे करायचं, म्हणजे 4 वेळा आपला स्टेप फोल्ड झालेला आहे। ठीक आहे। आता अशी घडी करायची व्यवस्थित आणि इथं शिलाईच्या पुढेच आपण ते मार्किंग करून घेतोय। इथं छातीचा चौथा भाग आपल्याला घ्यायचा असतो, म्हणजे 10.5, बघा बरोबर 10.5 वर पॉइंट लावला, खाली दंड घ्यायचा निम्मेवरती पॉइंट लावत आपण हे पॉइंट टू पॉइंट अटॅच करणार आहेत।
तर अशा पद्धतीने जर का तुम्ही फिटिंग व्यवस्थित करणार तर तुम्हाला ब्लाऊज कुठंच काही कमी जास्तपणा तुमच्या ब्लाऊजमध्ये येणार नाही, फिटिंग एकदम प्रॉपर तुम्हाला बसणार आहे। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघितला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण एक छान अशा नवीन व्हिडिओ सोबत। धन्यवाद।